हाय हॅलो नमस्कार. आम्ही निघालो आहे जुन्या गंगेतली देवी म्हणजे कोपरगावची प्रसिद्ध देवी. आणि ननंदबाईचं पण चालू होतं कारण खूप दिवसापासून त्या गेल्या पण नव्हत्या जुन्या गंगेला. आणि त्यांचं पण चालू होतं आणि भाच्यांचं पण चालू असतं. मग आम्ही चला कुठंतरी फिरायला. आणि मुलांचं असतंय कुठंतरी फिरायला निघलं का त्यांना खूप आनंद होतो. आणि मी पण नवरात्रीच्याच वेळेस आले ना, तशी आलेच नव्हते. म्हटलं ठीक आहे जाऊया. आणि इथं आम्ही दर्शन वगैरे केलं. आणि मुलांचं आणि आमचं दर्शन वगैरे झालं. तिथून बाहेर आहे ना निसर्ग खूप छान वाटत होता. कारण पौर्णिमा होती. कारण आम्ही पौर्णिमेच्याच वेळेस गेलेलो होतो. म्हटलं ठीक आहे जाऊया. पौर्णिमेच्या वेळेस गेलेलं खूप छान वाटतं मंदिरात. तर आम्ही इथं आहे ना जनार्दन स्वामीचं मंदिर होतं. तर नवरात्रीच्या वेळेस मी तुम्हाला दाखवलंच नाही जनार्दन स्वामीचं मंदिर. आणि ह्या मावशी ना तुळस घेऊन चालल्या होत्या. अशी तांब्याचा हे होता, तांब्या होता. आणि ते तुळस घेऊन चाललेलं होतं डोक्यावर. कारण त्यांचं नवस वगैरे असून तुळशीचे लग्न पण होते. आणि ते खूप छान सुंदर आणि खूप छान वाटत होतं त्यांनी डोक्यावर घेतलेलं. आणि इथे ना मंदिर पण खूप छान केलेलं होतं. कारण मी फर्स्ट टाईम आले होते नवरात्रीच्या वेळेस. मी तुम्हाला दाखवलंच नाही मंदिर, पण मी तुम्हाला आता दाखवते. आणि मंदिर खूप सुंदर वाटत होतं आणि त्याच्यात डेकोरेट पण चालू होतं. तर खूपच छान वाटत होतं. आणि दुसऱ्या दिवशी हा कार्यक्रम होता. इथे गुरु नानक जयंतीनिमित्त इथं कार्यक्रम असतो. आणि जनार्दन स्वामीची पालखी पण निघते कारण त्यांचा जन्म झाला. आणि ते बायकांचं पण हार बनवणं चालू होतं. आणि ते खूपच छान बनवत होते ते हार. तर आमचं दर्शन आम्ही निघालो तर खूपच उशीर झाला होता. अंधार पण खूप झाला होता. आणि इथं आम्ही आलेलो बांगड्यांच्या दुकानात कारण आम्हाला बांगड्या घ्यायच्या होत्या. आणि आम्ही इथे बांगड्या वगैरे घेतल्यानं हात भरून खूपच छान वाटत होतं. आणि इथे मुलांना आईस्क्रीम खायची होती. मुलांचा आईस्क्रीम वगैरे खाऊन झालं ना आम्ही निघालो घरी. तर आधीच स्वयंपाक केलेला होता. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.